जय सियाराम. मी विद्या रत्नाकर कालेकर आपल्या सर्वांचे हृदयपूर्वक सहर्ष स्वागत करत आहे. थेट श्री क्षेत्र पश्चिम महाराष्ट्र पुणे येथून निघणाऱ्या वसुंधरा पायी दिंडीमध्ये आज इथे एक अनोखा इतिहास रेखाटला जातोय. होय मंडळी, आज दिनांक 6 ऑक्टोबर 2025 आणि आज या पुण्यनगरीमध्ये श्री गणेश होतोय एका नव्या अध्यायाचा, एका नव्या कोऱ्या पर्वाचा. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या दिव्य प्रेरणेने निर्माण झालेली, पवित्र संकल्पनेने युक्त आणि अखिल जीवसृष्टीच्या हिताच्या दूरदृष्टीचं प्रतीक म्हणजेच ही वसुंधरा पायी दिंडी. उपपीठ पूर्व विदर्भ नागपूर, उपपीठ तेलंगणा जुक्कल, उपपीठ मराठवाडा सिमुरगव्हाड, उपपीठ उत्तर महाराष्ट्र नाशिक, उपपीठ मुंबई आणि आज या पुण्यनगरीमध्ये सुद्धा या वसुंधरा पायी दिंडीची गौरवशाली परंपरा आजपासून आरंभ होत आहे. तसेच येत्या 10 ऑक्टोबर 2025 रोजी गोवा उपपीठाच्या कोकणी तटांवरून सुद्धा या वसुंधरा पायी दिंडीची सुवर्ण पावले उमटणार आहेत. मंडळी, पुणे म्हणजे केवळ एक सांस्कृतिक नगरी नाही, तर ज्ञान, साधना आणि श्रद्धेचा पवित्र ठेवा आहे. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज अशा अनेक संत विभूतींच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी म्हणजेच ही पुण्यनगरी आहे. आणि ही पुण्यनगरी आज आपल्या भक्तिपथाचा साज शृंगार करून वसुंधरा मातेच्या रक्षणासाठी सज्ज झालेली आहे. वसुंधरा म्हणजे आपला श्वास आहे, तिचं रक्षण करणं म्हणजे आपलं परम कर्तव्य आहे. आणि म्हणूनच या सर्व यात्रिकींसमवेत आपणही सहभागी होऊया. चला तर मंडळी, आपणही या दिंडीमध्ये सहभागी होऊन आपली आत्मीयता, आपलं समर्पण या वसुंधरा मातेला अर्पण करूया. पहाटे लाल केशरी रंगांच्या शिंपणाने गगन माखले. कळीतून एक एक पाकळी जशी उघडत जावी तसे आजच्या दिवसाचे रहस्य अखेर उलगडले ती सकाळच्या काकड आरतीने. होय, आजची काकड आरती जी नऱ्हे पुणे येथे संपन्न झाली. धूपचंदनाच्या सुगंधाने आसमंत भारावून गेला. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या प्रतिमेचे तेजस्वी ब्रह्मरूप मनाला अपरिमित समाधान देत होते. पक्ष्यांच्या किलबिलाटाने नटलेली, शीतल वाऱ्याच्या झुळुकीने प्रसन्न झालेली सकाळ आज भक्तिमय बनली होती. टाळ मृदुंगांच्या गजरात आजची काकड आरती अत्यंत मंगलमय वातावरणात पार पडली. या भक्तिरसात न्हालेलं वातावरण मनाला आल्हाददायक अनुभूती देत होते. अत्यंत भक्तिभावपूर्ण वातावरणात पूजेची मांडणी अतिशय सुरेख पद्धतीने करण्यात आली होती. रेशमी, मृदू, मखमली वस्त्रावर पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुका अगदी भक्तिभावाने अत्यंत श्रद्धेने विराजमान करण्यात आल्या. पूजास्थळी विविध रंगी पुष्पसुमनांची आकर्षक रचना करण्यात आली होती. नयनरम्य विविध रंगांनी सजवलेली अक्षतांची मांडणी मंत्रमुग्ध करणारी होती. त्याचबरोबर रेखीव रांगोळ्यांनी सजवलेला संतपीठ एक अलौकिक पवित्रतेने नटलेला होता. पंचामृतांच्या माध्यमातून अगरबत्ती, दीपांनी आणि मंत्रोच्चारांनी पूजेचे वातावरण पावन झाले होते. इथे भक्ती, शुद्धता आणि दैवी सौंदर्याचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळाला. स्वामी
या मंगलमय प्रभातमध्ये जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे षोडशोपचारे पूजन अत्यंत भक्तिभावाने विधीपूर्वक पार पडले. रामानंद संप्रदायातील वेदसंपन्न पुरोहितांच्या माध्यमातून शास्त्रोक्त पद्धतीने यजमानांच्या हस्ते हे पूजन सुरू झाले. सकाळची महापूजा अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. श्री क्षेत्र पश्चिम महाराष्ट्राचे सहपीठप्रमुख श्री अमोल बाबूराव कुलकर्णी व सौ सरिताताई कुलकर्णी यांना हे पूजेचे परम सौभाग्य लाभले. वेदघोष, मंत्रोच्चार आणि पारंपरिक विधींनी शुभारंभ झाला. रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांच्या मार्फत हे पूजन करण्यात आले. यजमानांच्या समर्पित भावनेने गुरुचरणी लीन होऊन या उभयतांनी हे पूजन संपन्न केले. धूप, दीप आणि मंत्रस्वरांनी भारलेल्या वातावरणात आजची धूपारती शांत प्रसन्न वातावरणामध्ये पार पडली. सर्वत्र पवित्रता आणि सकारात्मकतेची ऊर्जा होती. या सर्व यात्रिकी आणि भाविक भक्तांनी मनपूर्वक सहभागी होऊन या दिव्य अनुभवाचा आनंद घेतला. या वसुंधरा पायी दिंडीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक यात्रिकीच्या डोळ्यात नवी उत्सुकता झळकत आहे. जिल्हा समिती, पीठ समितीच्या वतीनं औक्षण करून सर्वांना अष्टगंध लावून स्वागत करण्यात आलं.
प्रत्येकाच्या मनात आनंदाचं आणि भक्तीचं अनोखं मिश्रण जाणवत आहे. शुभेच्छांचा वर्षाव, ओवाळणीचा सोहळा आणि जयघोषांनी वातावरण भारलेलं आहे. प्रस्थानासाठी जमलेली ही गर्दी हा एक भक्तिमय मेळावाच वाटत आहे. ज्या दिवसाची सर्व भाविक भक्तांनी दीर्घ काळापासून आतुरतेने वाट पाहिली, तो परम सौभाग्याचा दिवस अखेर उजाडला. प्रत्येकाच्या डोळ्यात प्रसन्नता आहे, एक तृष्णा, एक ओढ आहे. श्री क्षेत्र पश्चिम महाराष्ट्र पुणे येथून श्री क्षेत्र नाणीजधाम या पवित्र तीर्थक्षेत्री जाणाऱ्या वसुंधरा पायी दिंडीच्या या दिव्य प्रवासासाठी सर्व भाविक सज्ज झाले आहेत. दिंडी प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी महाप्रसादाचे भव्य आणि नियोजनबद्ध वितरण करण्यात आले. सर्व यात्रिकी आणि भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. विविध सुगंधी फुलांनी अत्यंत सुशोभित सजवलेली पालखी हे एक मनोरम्य दृश्य होते. या पालखीत जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्धपादुका अत्यंत श्रद्धा भक्तीने विराजमान करण्यात आल्या. पालखीभोवती चंदन, धूप, दीप आणि पुष्पांमुळे एक दिव्य वातावरण तयार झाले. फुलांची उधळण करत गजरात सर्वजण प्रदक्षिणेसाठी सहभागी झाले. भजन आणि कीर्तनाच्या गजरात संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. सिद्ध पादुकांच्या उपस्थितीत भक्तांनी अत्यंत श्रद्धेने मंदिराभोवती 5 प्रदक्षिणा पूर्ण केल्या. पंचप्रदक्षिणा म्हणजेच पंचमहाभूतांची एकात्मता, पंच इंद्रियांवर विजय आणि परमात्म्याच्या साक्षात सानिध्याची अनुभूती असे या प्रदक्षिणांचे गूढ आध्यात्मिक महत्त्व आहे. प्रत्येक प्रदक्षिणेत सर्व यात्रिकींचे मन अधिकाधिक स्थिर, शांत आणि भक्तिभावाने ओतप्रोत होत होते. त्यानंतर
सर्व भाविक प्रस्थानासाठी सुसज्ज झाले. वसुंधरा रक्षणाच्या या मंगलमय यात्रेत सहभागी झालेल्या प्रत्येक यात्रेकीचा पोशाख हे एकतेचं प्रतीक आहे. मनोहर एक समान वेशभूषा, डोक्यावर उजळ पिवळ्या टोप्या, गळ्यात पवित्र भगवे शेले, प्रत्येकाचे ओळखपत्र, सद्गुरु कवच, माळा आणि कपाळावर लावलेले अष्टगंध हे भक्ती, निष्ठा आणि आध्यात्मिक सज्जतेचे दर्शन घडवत आहेत. आजचा दिवस अत्यंत पावन आणि मंगलमय आहे. आज कोजागिरी पौर्णिमा. शरद ऋतूतील ही पौर्णिमा जिचा चंद्र राशी शीतलतेने सृष्टीला न्हाऊ घालतो, याच पवित्रतेची सुरुवात आजच्या सकाळपासूनच येथे दिसत आहे. अशा या शुभ दिवशी वसुंधरा पायदिंडीचा शुभारंभ होत आहे. तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय. या वसुंधरा पायीदिंडीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक यात्रेकीच्या डोळ्यात नवी उत्सुकता झळकत आहे. जिल्हा समिती, पीठ समितीच्या वतीनं औक्षण करून सर्वांना अष्टगंध लावून स्वागत करण्यात आलं. प्रत्येकाच्या मनात आनंदाचं आणि भक्तीचं अनोखं मिश्रण जाणवत आहे. शुभेच्छांचा वर्षाव, ओवाळणीचा सोहळा आणि जयघोषांनी वातावरण भारलेलं आहे. प्रस्थानासाठी जमलेली ही गर्दी हा एक भक्तिमय मेळावाच वाटत आहे. नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी. तर मंडळी, अशा प्रकारे आपण हा भक्तिमय समर्पणाचा सोहळा पाहिला. पर्यावरणाचे विविध संदेश, यात्रिकींच्या मुखातील गजर आणि जय सियाराम नावात न्हावून निघालेलं आजचं हे संपूर्ण वातावरण सारं काही मनाला मोहून टाकणार आहे, नाही का? आता आपण येथे एक अल्पशी विश्रांती घेऊया, पण हे लक्षात ठेवा,
ही विश्रांती म्हणजे थांबणं नाही, तर आपल्याला अजून या भव्य दिंडीच्या प्रस्थानाचं साक्षीदार व्हायचं आहे. चला तर मंडळी, पुन्हा भेटूया अगदी लगेच पुढच्या सत्रात. तोपर्यंत जय सियाराम. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया.